मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण भास्कर सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव यातील काही महत्त्वाच्या चॅप्टरचा आपण आढावा घेत आहोत. तर पाहूया पुढील भाग. दीक्षा समारंभाचा तपशील आणि कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वामनराव गोडबोले यांना पत्र पाठविले होते. बाबासाहेबांचे पत्र हाती लागताच वामनराव गोडबोले, पंडित रेवाराम कवाडे, माणिकभाई पंचभाई, प्रल्हाद किसन वाघमारे इत्यादी बौद्धजन मंडळी दिल्लीला गेले. यांच्यासोबत बैठकीत बाबासाहेबांनी धम्मदीक्षा सोहळ्याच्या जागेचा प्रश्न निकालात काढला. याच बैठकीत धम्मदीक्षेची तिथीही निश्चित करण्यात आली. नागपूरसोबतच चंद्रपूरला असा समारंभ घडून यावा असा आग्रह बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी धरल्यामुळे चंद्रपूरसाठी 16 ऑक्टोबर ही तिथी निश्चित करण्यात आली. बाबासाहेब नागपूरला येत आहेत हे गुपित ठेवण्यात आले. फक्त वामनराव गोडबोले यांना त्याविषयी माहिती होती. बाबासाहेबांच्या सुरक्षिततेसाठी समता सैनिक दलाची साध्या वेशभूषेतील 20-25 तरुण स्वयंसेवक बर्डी येथील कोठारी बिल्डिंगच्या मागे, जिथे भारतीय बौद्धजन समितीचे कार्यालय होते, तिथे ठेवण्यात आले. तसेच ज्या श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेब राहणार होते त्या सर्व मोक्याच्या ठिकाणी हे स्वयंसेवक संरक्षक म्हणून ठेवण्यात आले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी वामनराव गोडबोले, सदानंद फुलझेले, आकांत माटे, देवानंद आणि इतर सहकाऱ्यांसोबत विमानतळावर बाबासाहेबांच्या स्वागतासाठी पुष्पहार घेऊन पोहोचले. बाबासाहेबांचे सकाळी 10:30 वाजता नागपूरला आगमन झाले. विमानतळावर त्यांचे स्वागत झाल्यानंतर ते बर्डी येथील श्याम हॉटेलकडे कारने यायला निघाले. दुर्गादेवीचे प्रदर्शन असल्यामुळे खूप गर्दी झाली होती. अशा गर्दीतून त्यांना श्याम हॉटेलमध्ये काळजीपूर्वक आणण्यात आले. तिथे बाबासाहेबांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या अभूतपूर्व दीक्षा समारंभाचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे आणि सुव्यवस्थित करण्यात आले होते. दीक्षा घेणाऱ्या 21 वर्षावरील तरुणांना तसेच इतरांना ₹1 शुल्क घेऊन नाव नोंदवणे सुरू होते. नागपूरच्या इतर वेगवेगळ्या भागात रीतसर नावे नोंदवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दीक्षा घेणाऱ्या दलित बांधवांचा लुडा दीक्षास्थळाच्या दिशेने येऊ लागला होता. मध्य प्रांत, वऱ्हाड, मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि इतर राज्यातून दलित बांधव मोठ्या उत्साहाने आणि अभिनव ऊर्जा आपल्या हृदयात साठवून दीक्षास्थळाकडे येत होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 12 ऑक्टोबर 1956 आपल्या सर्व दलित बांधवांना विनम्र निवेदन केले होते की बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या सर्वच स्त्री पुरुषांनी पांढरी शुभ्र वस्त्र प्रावरणे परिधान केली पाहिजेत. यामुळे शहरातील बाजारपेठेत दलित बांधवांची शुभ्र वस्त्रे खरेदी करण्यासाठी अलोट गर्दी उसळली. दुकानदारांची एवढी विक्री झाली की संपूर्ण बाजारपेठेतील कापडही कमी पडले. दलित बांधवांनी वाटेल त्या किमतीत पांढरी शुभ्र धोतरे, साड्या, शर्ट, पॅन्ट विकत घेतले. बाजारपेठेतील पांढरी वस्त्रे संपल्यामुळे बाबासाहेबांनी पांढरी वस्त्र नसल्यामुळे कोणत्याही वस्त्र प्रावरणात यावे अशी घोषणा केली. बाबासाहेबांनी स्वतःसाठी शुभ्र धवल धोतर आणि पांढरीच शेरवानी आणली होती. त्यांना आधारासाठी एक काठी पाहिजे होती. कर्नल बागच्या समता सैनिक दलाच्या स्वयंसेवकांनी 20-25 काठ्या आणून दाखवल्या. त्यातून त्यांनी एक काठीची निवड केली. 13 ऑक्टोबर 1956 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास स्वतः बाबासाहेब दीक्षास्थळाची पाहणी करण्यासाठी आले. तेथे उभारलेला भव्य दिव्य पेंडाल आणि तेथील चोख व्यवस्था पाहून त्यांना समाधान वाटले. तेथील भव्य दिव्य मंचाची प्रतिकृती ही सांची येथील स्तूपासारखी करण्यात आली होती. पेंडालच्या वर भगवान बुद्धांची महाकाय प्रतिमा उभी करण्यात आली होती. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अतिविशाल प्रतिमा उभी करण्यात आली होती. तेथील संपूर्ण परिसरात पंचशील ध्वज आणि निळ्या ध्वजाच्या पताका डौलाने डोलत होत्या. कुणालाही माहीत नव्हतं बाबासाहेबांची गाडी सरळ स्टेजजवळ येईल अशी सुव्यवस्था करण्यात आली होती. तेथील अनुशासन आणि सुव्यवस्था पाहून बाबासाहेबांनी समाधान व्यक्त केले आणि काही सूचना देऊन बाबासाहेब निघून गेले. स्टेजवर ठेवण्यासाठी भगवान बुद्धांची अत्यंत नयन मनोहर आणि विशालकाय मूर्ती आवश्यक होती. बाबासाहेब हे सांगून गेले होते. कार्यकर्त्यांनी त्यासाठी आकाश पाताळ एक केले, परंतु तशी मूर्ती मिळणे कठीणच. हे माहीत होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ला यांना फोन केला. त्यांनी तात्काळ म्युझियममधून एक विशालकाय बुद्ध मूर्ती आणि सिंहाच्या 2 ब्रांजच्या प्रतिमा नागपूरला पाठवून दिल्या. 14 ऑक्टोबरचा सोनेरी दिवस उजाडला. सकाळ सोनेरी पंख घेऊन उदयास आली. असंख्य दलित बांधव या नवजन्माचे साक्षीदार होण्यासाठी अंगावर शुभ्र धवल वस्त्र प्रावरणे परिधान करून दीक्षास्थळावर आली.
खाली शुभ्र धवल वस्त्रात 5 लाख दलित बांधव आणि त्यांच्या डोक्यावर निळं आकाश हे अत्यंत सुरेख आणि नयन मनोहर दृश्य पाहून कल्पनातीत स्वर्ग येथेच साक्षात उतरला असे प्रतीत व्हावे. नव उन्मेषाच्या भावनेने दलित बांधवांच्या सर्वांगातील कणाकणात प्रचंड उत्साह आणि अपूर्व ऊर्जा ओसंडून वाहत होती. जगाच्या इतिहासातील पहिलाच अद्भुत असा प्रसंग होता, ज्या दिवशी 7 कोटी दलित बांधवांनी मोठ्या आनंदाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपल्या नवीन जीवनाला प्रारंभ केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वकर्तृत्वाने आणि अपार कष्टाने हा चमत्कार घडवून आणला होता. ज्या टीकाकारांनी धर्मांतरांच्या घोषणेनंतर बाबासाहेबांवर घणाघाती प्रहार केले होते, त्यांना बाबासाहेबांच्या अफाट सामर्थ्याचे आकलन झाले नव्हते. बाबासाहेब आपल्या विराट सामर्थ्याने जग बदलून टाकू शकतात हे केवळ त्यांच्या समविचारी सहकार्यांनाच आणि भारतातील दलित समाजालाच माहीत होते. प्रचंड आत्मविश्वास आणि अफाट आंतरिक शक्ती ही बाबासाहेबांचे प्राण होते आणि अटळ प्रण हा त्यांचा श्वास. त्या दिवशी नागपूरकरांना एका अद्वितीय, अद्भुत आणि अकल्पनीय जनसागराचे दर्शन घडून आले. न भूतो न भविष्यती अशी ही अद्भुत घटना होती. तर धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबूया. पाहूया पुढचा भाग.